तर नमस्कार मित्रांनो, संध्याकाळ होत आली आहे. कसं आहे माहिती आहे का, टायमिंग भरपूर झालं या. व्हिडिओ काढायला लेट झाला कारण तुमचं दाजी घरी नव्हतं. आता म्हणलं एक एक करू सर, कारण ह्यानी पुढे गेलं की कसं आहे माहिती आहे का, माहेरला गेलेली नको ग मला त्रास व्हायला. आता तिथं आराम करून आली, कवा तर बोलून दाखवते. तर आराम करून तिथं आली म्हणलं इथं नको तुला काम करायला. तरी तुम्हाला तर माहित आहे मी कंस सोललेली, ती मी तुम्हाला दाखवलंय, अजून दाखवते पुढं व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे. आणि ह्यांचं कसं चालू बघितलं का, कसा आहे बोकुड आपला. होय कसं आहे, ह्यांना दुसरं याड नाही वा. शेतकरी म्हणले ही राहतच मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, हो का, ही लक्ष्मी आहे आमच्या दारात म्हणून आज कुठं तर आम्हाला भांडवल आहे. आणि मोठी जनावर म्हणावं अशी नाही ती आमच्यात. मोठेच काय नाही, जरच्याचा उपयोग असली लागते. उपयोग असतो वा, सांभाळायला पाहिजे ती. कसं आहे माहिती आहे का, त्यांना खाद्य भरपूर लागतं. ओरिजिनल भेटेल असं अहो सोडा त्याला, तुम्ही काय नरड्याला धरलं काय त्याच्या. कसं आहे माहिती आहे का, गेले पण मला खरं घरची आठवण येत होती बरं का. तुम्ही माणसाला एवढी आठवण येत होती तर घरी आहे काय झालं. पण असते तर 4 दिवस बघणार मोबाईल खायला. तर कसं असतं माहिती आहे का, सगळं बघावं लागतं. सगळं म्हणजे कसं, माहेर पण बघावं लागतंय, सासर पण बघावं लागतंय. सासर काय व आपले म्हणजे जन्माला गेलंय, पण माहेरला कसं सणावाराला जायला भेटतं. इथं कसं आहे माहिती आहे का, सुटलं सणावार जायचं माहेरला कशाचं सणवार, दिवाळी. आणि दिवाळी झाली की काय रक्षाबंधन, दुसरं कुठल्या आधी मध्ये जातच नाही माहेरला. उठलं का सुटलं काय तर कार्यक्रम असला तर माणूस जात, आणि कोण जात. कसं आहे माहिती का, त्यांनी गेलं का 8 दिवस यायची भानगड. ह्यांनी का चिडले तर माहितीये का, मला काय म्हणत होतं, तू राहा ग किती दिवस राहायचं आहे, महाग काय बंद पडत नाही. कारण शर्टांचं ती बघते तर पण ताईला घेऊन जाते ती, ह्यांना करमत नाही. आणि कसं आहे माहितीये का, ताईनं पण ह्यांचं बरंचसं नाव घेतलं होतं. बरेचदा म्हणलं होती मम्मी पप्पा नाहीत ग आपल्याजवळ, मम्मी पप्पा जवळ जायचं गा, असं तिचं राहतं. तिनं कसं आहे माहिती का, माझी लाडकी हायच पण बापाची तर लय लाडकी हाय ना. हाय का नाही म्हणून काय उपयोग आहे. ताई असती तर ताईच म्हणली असती ना प्रत्यक्षात की बाबा हाय का नाही. ती नाही खरंच बरं का. आता म्हणजे ह्याने कामाला जाताना पण घरी नव्हती, आत्याकडे गेलती तिच्या. ज्यावेळेस घरी आली त्यावेळेस म्हणली मम्मी पप्पा घरात दिसत नाही, पप्पा कुठे गेला. तर कसं आहे माहिती आहे का, तिचं ह्यांच्यावरचं प्रेम वेगळंच आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आईपेक्षा पोरीसनी बापाचीच माया जास्त येते. माझ्यावरनं सांगते स्वतः माझ्यावरनं. मला पण आमच्या अण्णाची इतकी म्हणजे इतकी माया येते ना, इतकं आठवण येते ना, इतकं म्हणजे बोलून उपयोग नाही. दिवसात ना 3 वेळा तर फोन केल्याशिवाय मला पण चेन पडत नाही. आणि जरी मी नाही केला तरी त्यांचा फोन येतो. ह्यांना तर माहीतच आहे. पण ह्यांनी कसं आहे तर माहिती आहे का, सारखं वाद घालते तर सारखं चेष्टा तर कर, तुमची पोरगी लेवानातच हाय, तिला कोण सांभाळतच नाही, तिला जेवाय देत नाही. मग असली कुठं तर मस्करी करते तर ती मला नाही पटत. पण असं ते त्यांचं पण चालू असतं. अण्णा पण तिकडून काय तर बोललेलं असते तर पण त्यांचं मजाकमध्ये चालू असतं बरं का. असं वाईट काय बोलत नाही ती. तर काम केलं का नुसतं झालं, लवकर या म्हणून लवकरच आलंय की काम कुठलं आज करायला. काय नुसतं पोल रंगवून आले ते बघा. जे तुम्हाला म्हणलं होतं आज काय त्यांनी बॉक्स भराय म्हणजे गेलं नाही तर मी म्हणजे त्यांनी कसं आहे काम करण्याच्या पद्धतीत मग बॉक्स भरणीला कुठं बाहेर जाते. तर पण आता पोल मध्ये भरणीला कसं होतंय, बसून काम आहे. मला कसं होतंय, मुतखड्याचा त्रास आहे, वाकावं लागतं सारखं. म्हणजे बॉक्स मध्ये ती बोरं भरताना, परत बॉक्सचं काटा करताना, ती भरताना वर बॉक्स परत चिकटपट्टी, ती सगळं असं ना किचकटच काम आहे हो. त्यामुळे तसं होतं या. पण हा जरी त्याच्यातच आहे, पैसा त्याच्यात आहे हाय म्हणा, पर शरीर पण बघितलं पाहिजे, सगळंच बघितलं पाहिजे. का नुसतं पैसा येतोय म्हणून राबत बसलं, कमवायचं थोडं आणि घालवायचं जास्त, अशा मधलं झालं मग ती. तर कसं माहिती का, होय व कंस काय तर थोडीफार उगवून आली ती आणि बाकीची एवढी नाही. 8 दिवस राहिले, पाऊस काय बंद आहे काय. ते निसर्गाला काय आपल्याला हात लावायला. मी गेल्यापासून किती वेळा, खरं सांगायचं किती वेळा पाऊस आला. आता ही जमीन दाखवली वलीगार हाय जमीन, माहित आहे मला. इथं कसं उठलंय रानात, ही मका घालवून म्हणजे किती दिवस झाले घालवलं पण आपल्याला मका करणं झालं नाही. करणं झालं नाही, पाऊसच उगवलं नाही, ह्याची ओलं झाडक नाही तर काय करते या. जरा वापसा आला म्हणजे मका पण चांगल्या येते त्या. काल तर एवढा पाऊस झाला जेणेकरून ती काय होतं माहिती आहे का, म्हणजे मका येते ती वाढीच लागत नाही, त्या नुसत्या खुटून तिथंच पिवळ्या पडून. मग ती नको वाटतं ना, खर्च केल्यासारखं पिकं चांगली आली तर मग शेतकऱ्यासनी बरं वाटतं. नाहीतर काय तर करण्यात मजा नाही तशी आहे ना.
अगं बारीक मका असली आणि पाऊस पडला का पिवळी झारच होती आणि तिची वाढ होत नसती आणि वाढ होत तिला रान पहिलेच वलं पावसानं पाणी ही झालंय. रानाला कसं राहायला पाहिजे की राहत नाही आता कसं तसं होतंय बरं का. तर शाळांनी पण अजून मी ही करते बघा. आले तर आता म्हणलं ह्यानी नाही तर म्हणल्यावर परत म्हणते मी कसं सांभाळत होतो, मी कसं बघत होतो तुला, मी नसताना करणं झालं नाही म्हणून चला म्हणलं आपलं काय तर करावं. आपल्याकडे काय नाही मित्रांनो, 2च शाळा आहेत पण 2ची एवढी आहे ती 2 झाली ती 8 झाली ती 2ची म्हणजे टोटल आता 10 आहे ती आपल्याकडे. कसं असतं माहितीये का, वाढ असावी पण घटना पाठ बोकड जायची, एक पाटरून एक बोकाड, दोन्हीसनी पण पाठ बोकाड आहे ना. 2-2ची. तर ही खरंच आमच्यासाठी लक्ष्मी आहे बरं का, ह्याच्यामुळेच आम्ही काहीतरी मिळवतो. दुपारची वेळ आहे बघा, आम्ही दोघी लागली कणस सोलायला. तर बघा ही कणस भिजली ती तिकडं सोललेली टाकली ती, ऊन पण पडलंय म्हणलं उन्हाला टाकवती आणि उगून आलेली तुम्हाला दाखवती. थोडीफार आहे ती बरं का उगून पण आलेली. ह्यानी जाताना सांगून गेले तर काय घरी निवांत बसण्यापेक्षा एक तर काम कर म्हणून म्हणलं आपलं हाय ती कणस सोलून घ्यावं होती. कपडे ती धुवून तर टाकले ती बघा, बाकी सगळे काम झालं या. आणि आज खरं माहिती आहे का, ह्यानी नसल्यामुळं ह्यानी डबा पण नाही नेला, त्यामुळे जेवायला फक्त आम्ही भातच केलाय है ना बाया, मसाले भात केलाय खायला. म्हणून बाकीचं काम नाही काय, शेळ्या पण चरायला बांधले ते, आपल्याच रानात बांधले ते, त्यामुळं सगळं काम असं उरकून काय तर करत बसावं म्हणून आपली कणस सोलाय चालू आहे ते. बरं काय काय आली नाही ती बघा उगवून, पण काय काय उगवून आली ती. म्हणलं थोडक्यात थोडकं आहे तर वरनं घ्यावं ती सोलून. कणस पण चांगली ती खायापुरती झाली तरी बाद झाली, उगं ते वायपट घालवण्यात काय नाही अर्थ. आणि एवढे दिवस आता आराम केल्याला नको काम करायला. ह्यानी सांगून गेले तर म्हणल्यावर होय ताई, पप्पाने सांगून गेले ना. तर खरं आहे बरं का, म्हणजे कसं आहे, जन्म देणारी जरी देवकी माता असली तरी पालन पोषण कृष्णाचं यशोदा मातेनंच केलं या. खरंच बरं का, जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळ करणारी श्रेष्ठ असती. मला पण माहीत आहे सगळं झालं बरं का, माझ्याकडनं पण काहीतरी चुका झाल्या त्या टायमिंगला मी समजून घेतलं नाही काय, त्यामुळं ही वाढत गेलं. त्यांना माहित नसते का दिवाळी, त्यांनी पण तुझ्यासारख्या बारक्या बाळांनी ती फटाकडे उडवले ते. तिचं चालू आहे तिचं दिवाळीचं, दिवाळी दिवाळी आता कळायला लागलंय चांगलं, त्यामुळे तिला समजतंय सगळं. फुलभाज्या राहिलाय तिचा उडवायचा. आता हे आली गे तुळशीचं लग्न, त्या टायमिंगला उडवायचं. हो तिला काय एवढं माहित नाही बरं का, पण असतं सारखं चालू असतं तिचं, माझ्यासोबतच असते काय तर काम म्हणून. तिनं पण लागली बरं का चालायला. तर कसं सवय ते बघा की, शेतकरी लेकरायची तेव्हा सांगावं लागत नाही कसं काय करायचं काय नाही, बरोबर तिनं सवळ. अजून काय तिला ताकद भेटत नाही तेवढी बरं का ती साईडचं काढायला. तू धर म्हणती एकीकड, मी एकीकड धरते आणि मग ही करूया, पिळा मारून ही कर, शेसमले ती ही काय कटकीनं जात नसतं, तुटलं तर बघा या असं. तर ह्यांनी पण म्हणतेलं परत दिवसभर काय केलं तर म्हणाय तर येतंय की, पण त्यांनी सांगायचं आधी माझं कर्तव्य नाही का, काय काम करावंच लागतं आपल्या. निवांत बसा येतंय का, कोंबड्या सोडल्या नाही ते बघा कशी रानातली वस्ती आहे, कसं म्हणतीये असं सोलून फुलपाखरू. आणि तसं सोलून टाकून खायचं काय, कोंबड्याच मी टाकायचंय काय सोलून. ही पसरलेली कणस ठेवतील का कोंबड्या, कोंबड्या सोडलेला म्हणती या, हाय नाही सोडत. तर ताईचं माझं चालू राहिलं असंच बरं का, आणि चालू पण आहे. मला पण वाटतं मी जशी ताईला जीव लावते ना तसं मला पण वाटतं, मला पण माझ्या आईनं असती तर जीव लावला असता. हीच एवढं माझ्या डोक्यात फिट बसलं, पण जी मला खरंच जीव लावती ती मला आज दिसली नाही. ज्यावेळेस खरंच बरं का काकूनी ज्यावेळेस त्यांचं मत म्हणजे माझ्यापाशी मोकळं केलं, ज्यावेळेस ती म्हणल्या अगं मी तुला खरंच माझे म्हणजे सावत्रपणानं नाही तर चांगल्यापणानं सांभाळते, पण तुझ्या ती लक्षातच ये नाही. भले तू माझ्या संग भांडत नसेल काय करत नसेल, पण तुझं गप बसणं मला कितपत सांगून जातं या. त्यात अण्णानं पण माझी समजूत काढली होती बरं का, त्या टायमिंगला म्हणलं होतं सगळं सावत्र असं काय नसतं, आपल्यावर राहतं. तुमच्यासाठी तरी म्हणजे नवा बारका होता त्यामुळं ते असतंय राहतं. घराला घर पण म्हणलं की बाईनच येतं, काय म्हणून लागत नाही ना. आज मला पण भारी वाटतं बरं का, खरंच ती आय आहे ना माझी एवढी परपंचीची आहे ना,
कसं आहे माहिती आहे का, तिला ना ज्यावेळेस ती काय पण विचार करते ती चांगलाच करते. जे आता तुम्ही बघितलं रानात जे तिनं माळवं ती लावलं या, खरंच बरं का भारी वाटतं. तसं ती हाय बरं का चांगली, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मी कुठं तर समजून घ्यायला पाहिजे होतं त्या टायमिंगला. तर ताईच कसं चालू आहे, कसं चालायला सवळा सवळा पटपट काम झालं पाहिजे. हो पप्पाला आले म्हणायचं सगळं काम केलं आम्ही. हो तिच्या नादात आहे, एक नाही दोन नाही, पाय पीठ पसरून मस्त. बर तू सुलू नको, मी सुलती सगळं आता हीच करणार आहे. एवढा ढीग लागलेला सुलशील का आता? म्हणली की माझी मी ही करते, तुझी तू सोळू नको. तर आमच्या दोघीच असं चालत राहणार. तर चला करूया काम पटापटा.